CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। चिखली विधानसभा मतदारसंघातील सैलानी या गावात दरवर्षी भरणाऱ्या सुप्रसिद्ध सैलानी बाबा यात्रेला आज नारळाची होळी करून विधिवत सुरुवात झाली। या शुभ प्रसंगी आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या शुभ हस्ते पूजन करण्यात आले। संपूर्ण देशभरातून हजारो भाविक व यात्रेकरू सैलानी बाबाच्या दर्शनासाठी दरवर्षी यात्रेत मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात। यावर्षीही मोठ्या संख्येने भाविकांनी यात्रेत उपस्थिती दर्शवली। यावेळी बोलताना आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी यात्रेकरू व भाविकांच्या सुरक्षिततेबाबत आणि सोयी सुविधांबाबत प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या। यात्रेच्या कालावधीत कोणत्याही भाविकास कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। पहिले तर मी आपल्या सर्व सैलानी बाबांचे जे सर्व भाविक भक्त आहेत त्या सर्वांना होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त आलेले आहेत आणि जी काही त्यांना त्रास असेल, वेदना असेल, पीडा असेल ती या होळीमध्ये सगळं नष्ट होऊन पुन्हा एक सुखी जीवन आपण जगू शकू अशा पद्धतीची प्रार्थना ते सैलानी बाबांना या ठिकाणी करतात। आणि फक्त आपल्या विदर्भच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा मोठ्या संख्येने भाविक भक्त येतात। मी सगळ्या भाविक भक्तांना पण शुभेच्छा देते। आमचे चांदभाई यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी आजच्या होळीचं पूजन झालेलं आहे आणि होळी पेटलेली आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा यात्रा म्हटल्यानंतर दुकानं असतात किंवा खेळणी असतात, त्याचं नियोजन त्या ठिकाणी झालेलं आहे। प्रशासनाने सुद्धा पूर्ण काही काळजी घेतलेली आहे। तरी माझी विनंती आहे नागरिकांना, प्रशासनाला सहकार्य करा। आपली जे इथली मुजावर कंपनी आहे त्यांना सहकार्य करा। योग्य पद्धतीचं नियोजन केलेलं आहे। आपण सर्वांच्या सहकार्यातून हा जो आपला एक पावन सण आपण त्याला म्हणतोय किंवा पावन एक उत्सव आपल्या सैलानीमध्ये होतो तो शांततेत त्या ठिकाणी पार पडला पाहिजे। त्यानंतर आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी सैलानी बाबाचे दर्शन घेऊन संपूर्ण चिखली मतदारसंघातील जनतेच्या सुख, समृद्धी व कल्याणाची मनोभावे प्रार्थना केली। नमस्कार साहेब, हे होळीचे महत्व म्हणजे काय, संध्याचं महत्व म्हणजे काय? रमजानचा महिना चालू आहे, सध्या पवित्र महिना म्हणतात येईल। या रमजानच्या महिन्याचा सन्मान करून कोणतेही कारोबार करायचा आपल्याला, पहिले हा शब्द आहे। आणि होळी एक म्हणजे लोक म्हणतात होळी पहिल्यापासून आजपासून नाहीये, पहिले 5 नाळापासून सुरुवात केलेली आहे। आणि मानवता मार्गदर्शन म्हणजे कोणाच्या बोलण्यावर नाहीये, स्वतःचे जे पब्लिक आहे यांच्या स्वतःच्या मार्गापासूनच ही होळी सुरुवात झालेली आहे। असं काही नाही की बाई यांनी बोलली हे त्यांनी बोलली, असं काही नाही आहे। बाबाचं हे 1908 वर्षापासून होळी चालू आहे। 111 112 वर्ष ते झालेली आहेत। बाबाच्या इथं फक्त नारळ होळी, बाकी दुसरं काही नाही। आणि कोणी बाबा आणि सर्व बौद्ध बाबा आहे, बौद्ध बाबाचे कोणते नांदी लागायचे नाही। ऑल इंडियाचे परराष्ट्राचे लोक देवाला इथे येतात, देवाला मानतात। सैलानी बाबाले अतिमान शक्ती आहे, सैलानी बाबा अतिमान शक्ती आहे, गजानन महाराज अतिमान शक्ती आहे, तिरुपती बालाजी हे अतिमान शक्ती आहे। असे मोठमोठे असते हिंदुस्थान मध्ये आपले आहे। सर्वच लोक मान धरून सन्मान करतात, आम्ही करतो, आम्ही करणार आहे। आणि पुढच्या वर्षी होळी सैलानी बाबाची आहे। या ठिकाणी होळी जळते, किती ट्रक नारळांची होळी जळते? इथं वाढत गेलेली आहे। 5 नारळापासून 11 झाले, 11 पासून पोता भर झाले, पोतापासून ट्रक झाले। असे लोक म्हणजे जेवढे आपले पूर्ण महाराष्ट्रामधून जे लोक येतात, भारतमधून लोक येतात, काही लोक गेले येतात, काही लोक नाही येतात, सर्वच आपले नारळ उतारून होळीमध्ये दहन करतात। तिथे कमीत कमी 20 ते 25 ट्रक होळीची सध्या झालेली आहे। सध्या मुजावर कंपनी मुराद इथले मालक त्यांच्या हाताने, बाकी कोणाच्या हाताने जळत नाही, पहिल्यापासूनच बाबांनी बोललेले होते तेव्हापासूनच। सैलानी यात्रेच्या निमित्ताने परिसरात उत्साहाचे व भक्तिमय वातावरण पसरले असून यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ व प्रशासन यांचे संयुक्त प्रयत्न सुरू आहेत। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।